तर आपण इथपर्यंत आलेलो होतो. आपलं जर लेक्चर आपण पाहिलं तर आपलं लेक्चर इथपर्यंत झालेलं होतं. मी क्लिक करतोय. तुम्हाला आठवत असेल मोठे होत असलेल्या मुलांनो, या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. आणि कोणत्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या काम, कोणतेही काम कमी दर्जाचे नसते न मानता ते करायची सवय ठेवली पाहिजे. यानी अगर बड़ा कोई काम करना है तो हमें छोटे छोटे काम को इग्नोर नहीं करना चाहिए, हमें वो करने चाहिए, क्योंकि छोटे कामों से ही बड़े काम की निर्मिती होती है. याच्यामध्ये अडचणी येतात, त्या अडचणीवर मात करून आपल्याला पुढे जायचं आहे असा संदेश या पाठामध्ये डॉक्टर अनिल काकोडकर यांनी आपल्याला दिलेला आहे. तुम्हाला डॉक्टर होमी बाबा. ओके, आपण इथपर्यंत आलेलो होतो की डॉक्टर होमी आपण इथपर्यंत आलेलो होतो की लेखक जेव्हा ट्रेनिंग स्कूलला होते तेव्हा डॉक्टर होमी बाबा त्यांना 4-5 वेळा भेटलेले होते और उन लोगों ने होमी बाबा से एक प्रश्न पूछा था की आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे येथे. तेव्हा ते म्हणाले होते तुम्ही त्याची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत रहा. जब सो जो लड़के लड़कियां थी उन्होंने जब होमी बाबा आए थे तो होमी बाबा से पूछा था कि यहाँ पे इतने लोग हैं, इतना काम नहीं है कि सबको काम मिले. तब होमी बाबा ने कहा था कि आप उसकी चिंता मत करो, तुम्ही संशोधन करत रहा, तुम्ही रिसर्च करत रहा ज्या कामासाठी, जिस काम के लिए आपको लिया गया है. देखिए, हम लोग जब पढ़ाई करते हैं तेव्हा आपल्या मनात विचार येतो मला पेपर सोपा जाईल का, मी केलेला अभ्यास परीक्षेत वो क्वेश्चंस आएंगे क्या. दोस्तों, यहाँ पे होमी बाबा हमें यही बताना चाहते हैं कि ये मत सोचो कि आप यहाँ पे क्या कर सकते हो, हमें ये सोचना है ओके की आपल्याला आपलं काम करायचं, मला माझा अभ्यास करायचा. पुढे होमी बाबा त्यांना सांगतात त्यासाठी सरकारला खर्च येतो, याचा आपण आज काय काम करायचे बघा. हे पुढे आपण बघत आहोत की जेव्हा होमी बाबा आले तेव्हा होमी बाबांनी सांगितलं आपण काय काम करायचे हे तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चूक आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बघा, डॉक्टर होमी बाबा यांनी डॉक्टर अनिल काकोडकर उनके साथ जो लोग थे उन्हें कुछ संदेश दिए थे, उसके बारे में उन्होंने कहा. डॉक्टर होमी बाबा इन्होंने उन बच्चों को कहा था सबसे पहले अपने लिए, खुद के लिए काम क्रिएट करो. देखो, ये सबसे बड़ी बात है. दुनिया में जो जो बड़े लोग होकर गए वो काम उन्होंने ढूंढा नहीं, उन्होंने काम क्रिएट किया. त्यामुळे होमी बाबा सांगतात आपण काय काम करायचे हे तुम्ही स्वतः ठरवा. बॉसने सांगितलंय तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं. फॉर एग्जाम्पल, कभी कभी टीचर होमवर्क देना भूल जाते हैं, नहीं देते, तो हम लोग बोलते हैं, जब घर वाले हमें कहते हैं कि आप पढ़ाई करने बैठो, टीचर ने जो पढ़ाया वो करो, तो हम लोग सीधा कह देते हैं कि आज टीचर ने होमवर्क ही नहीं दिया, आज हमें कोई पढ़ाई नहीं है. डॉक्टर होमी बाबा यही कहते हैं, बॉस ने सांगितलं तेवढंच काम करायचं, या नहीं बोला तो काम नहीं करने का. ये गलत है दोस्तों. आपण काम करायचं, हे काय करायचं ते आपण तुम्ही ठरवा. हे चूक आहे. चूक आहे म्हणजे ये गलत है, याद रखा. कोणी सांगितलं म्हणून काम करायचं नाही तर काम करायचं नाही. तुम्ही सतत काम केलं पाहिजे, काहीतरी क्रिएट केलं पाहिजे, काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे. आपने सुना रहेगा थॉमस अल्वा एडिसन. अरे थॉमस अल्वा एडिसन जब उसके लेबोरेटरी में बैठता था तो कभी कभी 2-2, 3-3 दिन वो काम ही करते रहता था, भूल जाता था, खाना पीना सोना सब भूल जाता था. इतना पागल था वो अपने काम के प्रति, इसलिए वो इतना बड़ा साइंटिस्ट बन चुका दोस्तों. त्याला एका कानाने ऐकायला यायचं नाही, लक्षात घ्या. शाळेतल्या शिक्षकांनी त्या थॉमस अल्वा एडिसनच्या मतलब शर्टाच्या खिशामध्ये चिठ्ठी दिली आणि आईला दे सांगितलं. तेव्हा शिक्षकांनी लिहिलेलं, या मुलाला ऐकू येत नाही, सॉरी, या मुलाला ऐकू येत नाही, आम्ही शिकवू शकत नाही. तेव्हा आईने सांगितलेलं त्या माझ्या मुलाला मी शिकवीन. आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर थॉमस अल्वा एडिसन भविष्यात एवढा मोठा सायंटिस्ट बनला.
कारण तो सतत काही ना काहीतरी क्रिएट करत असायचा. त्यामुळे आपल्याला डॉक्टर होमी बाबा सांगतात की बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर काम नाही असं समजायचं. हे चूक आहे, ही प्रवृत्ति गेली पाहिजे. प्रवृत्ति यानी ये स्वभाव. देखो लॉकडाउन चल रहा है, हम लोग हमेशा कहते थे मेरे पास टाइम ही नहीं है मिलता, हम लोग दिन में काम करते हैं, बिजी रहते हैं, कहाँ से एक्सरसाइज करें, कहाँ से रीडिंग करें, हमें 5 मिनट की फुर्सत नहीं रहती. आज लॉकडाउन ने, कोरोना ने हमें 24 घंटे दिए दिन. फिर भी आपने देखा रहेगा आज भी 90% अपना पूरा दिन केवल सोना, खाना, टीवी देखना, कोरोना के बारे में बातें सुनना, यही में चला जा रहा है. याद रखना दोस्तों, सुबह उठने के बाद अपने पास पहला ये आज मैं क्या करूं. बहुत सारी चीजें मन में हम लोगों ने लेकर रखी है, भरपूर गोष्टी ठरवल्या की आपल्याला असं करायचंय, आपल्याला तसं करायचंय, लेकिन कल सुबह उठते ही वो सारी चीजें हम लोग भूल जाते हैं. ये जो नेचर है ना, नेचर, लेखक अनिल काकोडकर यांना डॉक्टर होमी बाबा यांनी हाच संदेश दिला की ही जी प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती गेली पाहिजे. मित्रांनो, 22 का 20 मार्च पासून आपण घरी आहोत, आपण सगळेजण इंडियन्स. तुम्हाला माहित असेल फार कमी लोक आहेत जे क्रिएशन करतात. बहुत सारे कम लोग हैं वो क्रिएशन करे, बाकी सगळे आरामात जिंदगी चालली. डॉक्टर होमी बाबा हे सांगतात की हे जे आपली प्रवृत्ती आहे, हा जो आपला नेचर आहे, हा नेचर आपल्याला बदलायला हवा. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कायमचा कोरला गेला. अनिल काकोडकर सांगतात, मैं जो बड़ा बना, ये बड़ा, इतना बड़ा साइंटिस्ट बना केवल डॉक्टर होमी बाबा के कारण. उन्होंने जो बातें मुझे बताई वो हमेशा के लिए मेरे दिमाग में छप गई, माझ्या मनावर ती कोरली गेली. स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात ठेवा, मेहनतीचं महत्व पटलं आणि आपण जर आपल्या लाईफचं एक शेड्यूल बनवलं तर स्काय इज द लिमिट. स्काय इज द लिमिट म्हणजे तुम्ही आज 10वीला आहात, तुमच्याकडे उलट चांगला चान्स है. हम लोग बोल रहे यार हम लोग 10th में आए और अभी कोरोना को आना था, ये ऑनलाइन पढ़ना है, ये है वो है. दोस्तों उल्टा आप सोचो कि आपके पास अपॉर्चुनिटी कितना है. आपके पास दिन 24 घंटे है. नहीं तो स्कूल में रहते अप्रैल में 6-6 घंटा क्लासेस में रहते. लेकिन आप क्या सोचते हो. एक किस्सा बता दो. एक अंधा इंसान था जो हमेशा मंदिर जाया करता था. लोग उसे देखकर हंसते थे, पागल है, मंदिर जाता है भगवान से मिलने, ये अंधा है, इसको थोड़ी भगवान दिखाई देगा. तो एक बंदे ने उससे पूछा, उस अंधे इंसान से, कि तू 10 दिन मंदिर आता है लेकिन क्या फायदा, तू भगवान को देख नहीं सकता. तो पॉजिटिव उस अंधे ने कहा, भाई भले मैं भगवान को नहीं देख सकता लेकिन भगवान मुझे देख रहा है. दोस्तों ये सोच होनी चाहिए. अगर ये सोच अपने अंदर है तो स्काई इज अ लिमिट. फिर अगर स्काई इज अ लिमिट इसको जानना है ना दोस्तों, तो डॉक्टर कलाम जी इनकी यांचं एक पुस्तक आहे अग्निपंख, लक्षात घ्या, ते तुम्ही वाचा, तुमच्या लक्षात येईल. अशा प्रकारे डॉक्टर अनिल काकोडकर आपल्याला डॉक्टर होमी बाबा यांनी जे काही सांगितले ते सांगतायत. मनावर कोरले जाणे म्हणजे मनावर कायमचा ठसा उमटणे. स्वानुभव याने स्वतःचा अनुभव आणि स्काय इज अ लिमिट म्हणजे आपल्या अवकाश. अवकाश म्हणजेच आकाश अमर्याद आहे. पुढे सांगतात, बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. बघा डॉक्टर होमी बाबा अतिशय सुंदर धडा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमच्या संपूर्ण 10वीच्या पुस्तकातील द बेस्ट लेसन ये है. अगर आपको जिंदगी में जो हासिल करना है ये लेसन पे ध्यान देना आप पावलोगे. ते काय सांगतात बघा, बोट धरून चालवणं ठीक है, बच्चा है, पहली बार अगर साइकिल सीख रहा है तो उसको थोड़ा सा हेल्प करना ठीक है, लेकिन कुछ दिनों के बाद उस बच्चे को खुद साइकिल सीखनी चाहिए, किसी का सहारा नहीं लेना चाहिए. मी सांगितलं ना, म्हणजे आता मराठीचं लेक्चर झालं की लगेच त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे, तोही उसमें मजा है. नहीं तो फिर नेक्स्ट फ्राइडे में जो अपने को मराठी है तो अभी टाइम है, होमवर्क तब देखेंगे, ये नाही. म्हणून ते सांगतात बघा, बोट धरून चालवणं
किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे. मतलब जो बच्चा छोटा है तो उसको उंगली पकड़ कर उसको चलाना, उसको सही रास्ता दिखाना, यहाँ तक ठीक है। लेकिन एक लेवल आने के बाद हमें खुद का रास्ता खुद ढूंढना चाहिए, हे सांगतात. पण अंतिमतः ऍट द एंड स्वतःला सक्षम बनवा. सक्षम बनवायचंय म्हणजेच मजबूत बनवायचंय, लक्षात घ्या. सक्षम बनवायचं म्हणजेच मजबूत बनवायचंय, लक्षात घ्या. आज अपन 10वीं आहोत, आज भी अपने पेरेंट्स हमारे पीछे लग जाते हैं, अरे बाबा थोड़ा 2 घंटा तो पढ़ दिन में, अभी लेक्चर है तेरा, आज क्या पढ़ाने वाले उसका थोड़ा रिवीजन तो कर. या लेक्चर खत्म होने के बाद घर वाले बोलते अरे अभी उन्होंने जो पढ़ाया ना वो तो कम से कम रिवाइज कर. हम लोग टाल देते हैं दोस्तों, ये सही नहीं है. मी सांगितलं ना, मुझे कोई बोले तू ये कर, ये गलत है दोस्तों. मुझे अपने सही गलत का पता होना चाहिए, मुझे वो करना है. अगर मैंने बड़े सपने देखे हैं तो उन बड़े सपनों को पूरा करने की जिद भी मेरे अंदर होनी चाहिए. आपल्याला हा मेसेज देता आहेत इथे, म्हणून ते सांगतात ऍट द लास्ट स्वतःला सक्षम करता आलं, ऊर्जा मिळवता आली पाहिजे. आता ऊर्जा मिळवायची म्हणजे हम लोग आपने देखा रहेगा 31 दिसंबर जिस दिन वो साल खत्म होता है उस दिन हम लोग नया प्रण करते. नहीं, अभी 1 जनवरी से 1 जानेवारी पासून मी या वर्षी हे करणार, मैं ये करूंगा, अमका तमका ब्ला ब्ला ब्ला, बहुत सारे हम लोग प्रण कर लेते हैं. लेकिन पूरा 1 साल गुजर जाता है और अगले साल फिर 31 को हम लोग बोलते अरे यार ये साल कुछ किया ही नहीं. नहीं नहीं, अगले साल ना पक्का मैं करेगा. दोस्तों इसमें मजा नहीं है. ऊर्जा मिळवता आली पाहिजे. ऊर्जा म्हणजेच हम लोगों को खुद को इतना बड़ा बनाना, खुद को इतना एनर्जेटिकल होना है, ऐसे लोगों के साथ रहना है, ऐसे लोगों को पडणं, अशा माणसांना वाचायचंय, अशा माणसांबरोबर राहायचंय, अशा माणसांकडनं शिकायचंय की आपण तेवढं ग्रेट झालं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्याला तेवढी ऊर्जा मिळवता आली पाहिजे. लक्षात घ्या. एक किस्सा बताता हूँ. अभी मुझे वो आईएएस ऑफिसर है, ओके. बेचारे शायद वो अंधे हैं. वो जब छोटे थे तो अपने गांव में अपने पापा के साथ जा रहे थे तो अचानक उन्होंने देखा कि गांव के रास्ते से लाल दिए वाली गाड़ी होती थी पहले बड़े बड़े लोगों की, गवर्नमेंट की, वो बहुत गाड़ियों का काफिला जा रहा था और बहुत आवाज आ रही. तो उन्होंने, उस बच्चे ने अपने पिताजी से पूछा कि ये कौन है. तो पिताजी ने कहा ये आईएएस ऑफिसर, गवर्नमेंट का एक बड़ा ऑफिसर है, ये जा रहा है, उसके पीछे इतनी गाड़ियां जा रही है. तेव्हा त्याने विचारलं की आईएएस ऑफिसर म्हणजे काय. तेव्हा वडिलांनी सांगितलं मुझे पता नहीं है, तेरे टीचर से पूछ. तो बच्चा बहुत ये था, जिद थी जानने की. जेव्हा शाळेत गेला तेव्हा त्याने आपल्या शिक्षकांना विचारलं की आईएएस ऑफिसर म्हणजे काय, ते कसं होता येतं. तेव्हा शिक्षकांनी त्याला सगळी माहिती दिली, सगळी. आईएएस ऑफिसर काय असतो, त्याची कैपेबिलिटी एबिलिटी काय, सगळं सांगितलं. लेकिन आखिर में उस बच्चे ने क्वेश्चन टीचर से पूछा, क्योंकि वो बच्चा अंधा था, तो उसने कहा मैं अंधा हूं, क्या मैं आईएएस बन सकता हूं. तो टीचर ने जवाब दिया ना. उसी दिन उस बच्चे ने डिसाइड किया अभी तो मैं बन के ही दिखाऊंगा, और अपने भारत का वो पहला ब्लाइंड आईएएस ऑफिसर बना है. दोस्तों स्वतःचे मार्ग स्वतः शोधता आले पाहिजे. खुद के रास्ते खुद को ढूंढना है. याद करना सचिन तेंदुलकर का वो पाकिस्तान दौरा, बॉल लगी थी, खून बह रहा था, सिद्धू थे, नवजोत सिंह सिद्धू, उन्होंने कहा तू पैवेलियन जा, तो सचिन तेंदुलकर स्टेटमेंट है नहीं मैं खेलूंगा. और बंदा 22 साल ऐसे खेला दोस्तों कि दुनिया में क्रिकेट ऑफ गॉड या गॉड ऑफ क्रिकेट बन गया दोस्तों. वो दुनिया में क्रिकेट का भगवान बन गया. सोचो, स्वतःचे मार्ग स्वतःला शोधता आले पाहिजेत. लक्षात घ्या, हा संदेश आपल्याला या पाठातून मिळतो. डॉक्टर होमी बाबा देत आहेत, म्हणून ते सांगतात की ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतःला शोधता आले पाहिजे. सक्षम बनायचे, आपल्याला बलवान बनायचे. नेक्स्ट, आता दुसरा अनुभव ते आपल्याला सांगतात बघा. दुसरा अनुभव सांगतो, ट्रेनिंग स्कूल मधील प्रशिक्षण संपून, प्रशिक्षण आणि ट्रेनिंग संपल्यानंतर बार्क मध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो बघा. आता साहजिकच ट्रेनिंग झाली, ट्रेनिंग स्कूल मध्ये शिक्षण झालं आणि लेखक
ॲज अ इंजिनियर म्हणून BARC मध्ये जॉईन झाले. तेव्हा तेथे मेटलायझिंग याने अ टेक्निक ऑफ कोटिंग ऑन द सरफेस ऑफ ऑब्जेक्ट, एखाद्या वस्तूच्या पृष्ठभागावर धातूचे आवरण मेटल का कोटिंग दिया जाता, या प्रक्रियेवर काम करायला लेखकाला सांगण्यात आलं होतं. बघा, आमच्याकडे लेखक सांगतोय आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामुग्री होती, पण कोणीही ती वापरली नव्हती. लेकिन किसी ने भी वो इस्तेमाल नहीं की. बघा, आता इथे फार सुंदर संदेश लेखक आपल्याला इथे देण्याचा प्रयत्न करतो. सांगतो आमच्याकडे त्यासाठी यंत्र मतलब मेटलाइजिंग वो जो प्रोसेस करना था BRC में, ओके, उसके लिए जो भी मशीनरी लगती थी वो सारी की सारी थी, पण ती कोणीही वापरलेली नव्हती. म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो. तो लेखक ने कहा ना दोस्तों, जहाँ कोई नहीं है दोस्तों वहां जाना सीखो. अगर आप पहाड़ों पे देखोगे ना, नीचे काफिला रहता, बहुत लोग है, लेकिन ऊपर 2-4 ही बंदे बैठे हैं. म्हणून ते सांगतो, जो जे काम कोणी करायला बघत नाही आपण ते, मैंने कहा ना, आप सब, आपको अगर पूछा जाए ना कि कितना 9th 10th में लाएगा, आपका सबका डायलॉग रहेगा मैं 92, 95, 98, 99. लेकिन कोई ये नहीं बोलता कि पूरे मुंबई बोर्ड में, महाराष्ट्र में टॉप मैं करूंगा. ये बहुत कम लोग बोलते हैं, जिन्हें अपने आप पर भरोसा होता है, जिन्हें अपनी पढ़ाई पर, अपनी मेहनत पर भरोसा होता है. लेखक तेच सांगतो, यंत्रसामुग्री होती, त्या यंत्रसामुग्रीचा वापर कोणीही केलेला नव्हता. म्हणून लेखक सांगतो मी यावर काम करतो, पण मला यासाठी एक वेल्डर हवा आणि एक फोरमन मतलब सुपरवायझर याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, जब लेखक ने ये मांगा तो उसे क्या बताया गया, देखो, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व करावं लागेल. दोस्तों हमेशा याद रखना, बंदे ऐसे ही बनते हैं. लक्षात घ्या, असंच घडलं जातं. तुम्ही सचिन तेंडुलकरचा किस्सा ऐकला असेल. त्यांचे शिक्षक होते रमाकांत आचरेकर. स्टंप लावायचे, स्टंप्स असतात ना क्रिकेटचे, त्याच्यावर 1 रुपयाचा कॉइन ठेवला जायचा. आणि रमाकांत आचरेकर सचिनला सांगायचे तू बॉलिंग करायची आणि त्या स्टंप वरचा तो 1 रुपया उडवायचा. तू जर तो 1 रुपया उडवलास तर तुला मी एक वडापाव देणार. दोस्तों, एक वडापाव के लिए सर ने बोला, इसलिए तेंदुलकर कंटिन्यू दिन भर बॉलिंग डाला करते थे ताकि उस वो 1 रुपये को उडा सके. दोस्तों, एवढं डेडिकेशन तुमच्यामध्ये असलं पाहिजे. लक्षात घ्या, तरच तुम्ही मोठे होऊ शकता, तरच तुम्ही मोठे होऊ शकता. लक्षात घ्या, मैंने कहा ना, ऍपल, स्टीव जॉब, मित्रांनो, 2 ये बंदा अपने घर से 7 किलोमीटर दूर एक लंगर हुआ करता था. वहां लंगर यानी जहाँ दोपहर का खाना फ्री में मिल जाते, इतना दूर वो बंदा खाना खाने जाया करता था. पता था कैंसर हुआ, मैं इस दुनिया से चला जाऊंगा, लेकिन जाते जाते एक ऐसी सौगात, एप्पल हम लोग करते ना, वो फोन, वो देकर गया, स्टँडर्ड एक देकर गया. दोस्तों, काम ऐसा होना चाहिए. म्हणून लेखक सांगतो मी यावर काम करायचं ठरवतो, पण यासाठी मला एक वेल्डर आणि एक फोरमन यांची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मिळणार नाही, तुला स्वतःला सर्व काम करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी कामाला सुरुवात केली आणि धडपड म्हणजे प्रयत्न करून ते काम पूर्ण केले. मग त्यांनी या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. बघा, लेखकाने जेव्हा सांगितलं की मला एक वेल्डर हवा, एक फोरमन हवा, BARC वाल्यांनी सांगितलं तुला काही मिळणार नाही, तुला स्वतःला काम करावं लागेल, सगळं तुलाच करावं लागेल. चला, वरिष्ठांची ऑर्डर देखो, हार नहीं मानना है दोस्तों, हार नहीं मानना है. मैंने कहा ना, हार नहीं मानना है दोस्तों, कुछ भी हो जाए. मुझे नहीं समझा तो 10 बार सॉल्व करना है. अगर सबको समझ तो मुझे क्यों नहीं समझ में आता. दोस्तों, मैं तो कहूँ ना, ऐसी पढ़ाई करो ये 10वीं में, घर वालों की हिम्मत अपने को कि तू पढ़ने बैठ, इतना पढ़ो. उल्टा घर वाले बोलने चाहिए, अरे बहुत पढ़ रहा है, इतना मत पढ़ करके. दोस्तों, वो लेवल का पढ़ाई होना चाहिए. याद रखना दोस्तों, अगर कुछ पाना है, सपने बड़े देखने का हक उन्हीं को है दोस्तों, जो उतनी मेहनत करते हैं. म्हणून लेखक सांगतो की मला दिलं नाही, मैं नाराज नहीं हुआ, मैंने ये नहीं बोला नहीं नहीं मुझे वेल्डर और फोरमन नहीं मिलेगा ना तो मुझे नहीं जमेगा करके. उसने कहा ठीक है, अगर आप बोलते हो मैं खुद करके दिखाऊंगा. आणि लेखक सांगतो मैंने बहुत मेहनत की, बहुत मेहनत की, पूर्ण केलं. सबसे
सबसे पहले दोस्तों इस दुनिया में अपने आप को प्रूव करना सिखाओ। प्रूव करो अपने आप को दोस्तों, याद रखना तुम लोग, प्रूव करो। डूब गया था अमिताभ बच्चन, डूब गया था, पूरा कर्जा हो गया था सर पे। जलसा बंगला वो भी गिरवी रखने की नौबत आई थी दोस्तों, वो भी नौबत आई थी। शायद उस समय उनकी उम्र 50-55 साल की उम्र थी, जिस उम्र में लोग रिटायरमेंट ले लेते, ये इंसान जिंदगी से झगड़ रहा था, जिंदगी से। और जब उन्होंने सेकेंड इनिंग शुरू की, आपको पता रहेगा ना, आज भी अमिताभ बच्चन जी जो है इतने बड़े ग्रेट एक्टर, त्यांचं फक्त 25% लीवर काम करते गए 30-40 साल से। कुली पिक्चर में जब उन्हें फाइट लगी थी उनके लीवर को, जो उन्हें ब्लड दिया गया उसमें थोड़ा प्रॉब्लम था, जिनके कारण उनका लीवर को डैमेज हुआ। ओनली 25% लीवर उनका काम करता है। उस बंदे ने आज भी 78 साल का बंदा आज भी, मैंने कहा ना, 17-18 घंटे काम कर रहा है दोस्तों। सोचो, इतना सर पे कर्जा था, 400-500 करोड़ कर्जा बंदे ने उम्र के में निकाल दिया दोस्तों। आप सोच लो क्या अपने आप पे भरोसा है अमित जी को। ये भरोसा अपने ऊपर होना चाहिए, म्हणून लेखक सांगतो की उस भरोसे से मैंने ते काम पूर्ण केलं आणि त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली, मतलब कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली आणि उस काम को मैंने और अच्छे ढंग से बड़ा बना दिया। दोस्तों यही होना चाहिए, हे करूया ते करूया असं बरंच काय काय म्हणाले आणि मग विचारलं, देखो एक बार अपने आप को प्रूव कर देने के बाद झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए। पहले लेखक ने मांगा तो किसी ने नहीं दिया, लोगों को लगा शायद हार मान लेगा, लेकिन लेखक ने हार नहीं मानी आणि मानली नाही, त्यांनी आपल्याला प्रूव करून दाखवलं। फिर जो लोग ना बोले थे, जो वरिष्ठ सीनियर ऑफिसर उसे ना बोले थे, तेच सांगायला लागले, आता सांग तुला काय पाहिजे, तो करो ना आप 10-10 15-15 घंटा पढ़ा। देखो फिर घर वाले खुद पूछेंगे, बोल कौन सा मोबाइल चाहिए। आप कुछ करते तो कुछ नहीं, आधा घंटा पढ़ाई को नहीं बैठते और मुझे ये चाहिए वो चाहिए, मैं बोर हो गया बैठ बैठ के। ऐसा नहीं होता दोस्तों दुनिया में, याद रखना दोस्तों, नहीं होता। बड़ी बड़ी डींगे हाँकने से कुछ नहीं होता। अपने आप को पहला प्रूव करो और हक से मांग लेना, घर वालों को हक से मांग लेना। तसं आहे ते, दुनिया से हक से मांगो दोस्तों। आता सांग तुला काय पाहिजे, तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखीन जे हवं असेल ते मिळेल। कोण सांगायला लागलं, जो लोग उसे बोल रहे थे वही लोग आज उसको बोलने लगे तुला जे पाहिजे ते मिळेल। यावर मी म्हणालो, अनिल काकोडकर काय बोलले बघा, आता मला काहीच नको, अभी मुझे कुछ भी नहीं चाहिए, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करेन, क्योंकि उसने अपने आप को उतना कैपेबल बना लिया था दोस्तों। याद रखना, मैं सांगितलं ना दोस्तों, अपने को एडवांस में आ जाता है कि कल ये लेक्चर है, तो अपने को पता होता है कि ये पढ़ाने वाले हैं, तो दोस्तों पहले ही सब पर पढ़ के रख देना, पहले ही सब करके, सर पढ़ाने से पहले मुझे आना चाहिए, बस ये होना चाहिए दोस्तों। आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन। तेव्हा म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोग काय काय मागण्या करतात। लेखक काय सांगतोय बघा, लेखक ने पूछा, जब मैंने आपके पास मांगा तो आपने दिया नहीं, आज मैं खुद कैपेबल हूँ, मैंने उसको अपने आप को इतना कैपेबल एबल बना लिया है, मेरे अंदर इतनी एबिलिटी आ गई है कि वो काम मैं खुद अकेला कर सकता हूँ। तेव्हा ते म्हणाले की काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच, वृत्ती आणि स्वभाव, या वृत्तीमुळेच आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं। मुझे ये मिलेगा तो मैं ये करूंगा, मुझे ये मिलेगा तो मैं वो करूंगा, ऐसा होता था दोस्तों। म्हणून आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो। याद रखना दोस्तों, दुनिया का दस्तूर, उस परमपिता परमेश्वर का, उस नेचर का रूल है। जब भी हमें कोई दुख या संकट आता है तो समझ लेना कि वो भगवान, वो नेचर हमें और स्ट्रांग बनाना चाहता है, इसीलिए वो हमें दर्द दे रहा है, संकटों का सामना करने पे मजबूर कर रहा है। याद रखना दोस्तों, जो लोग ये समझ नहीं पाते वो जिंदगी में कभी सक्सेसफुल नहीं होते। मैंने लास्ट लेक्चर में ही कहा था, 15 रुपये घेऊन आलेला धीरूभाई अंबानी जेव्हा या जगाचा निरोप या माणसाने घेतला, तेव्हा त्याच्या अकाउंट मध्ये 65,000 करोड रुपए होते दोस्तों। क्यों? जो कोई नहीं कर सकता वो मैं करके दिखाऊंगा, ये नेचर होना चाहिए। म्हणूनच आम्ही तुला वेल्डर आणि फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो, उन लोगों ने लेखक को बताया। मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे, क्यों देने पे तुले हो। आपने देखा रहेगा,
शाहरुख खान एक ऍड केलेली होती. दुबई का राजा, त्या फैमिली राजघराने त्यांची ऍड केलेली. शायद 3 मिनट का वो ऐड था दोस्तों, 3 मिनट का शायद मैंने पढ़ा था. 3 करोड़ रुपया लिया था, 3 करोड़. सोचो क्या अपने आप को कितना बड़ा बना दिया इंसान ने. मी सांगितलं ना मित्रांनो, एवढं मोठं बनवता आलं पाहिजे. अच्छा पैसा मत देखो, पैसा, मैं पैसा नहीं बताना चाहता. उसके पीछे शाहरुख खान ने वो लेवल तक पहुंचने के लिए जो मेहनत ली, वो मेहनत बहुत इंपॉर्टेंट चीज है दोस्तों, लक्षात घ्या. वो बहुत इंपॉर्टंट चीज आहे. सांगितलं ना तुम्हाला. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना सांगणं योग्य नाही. हा धडा या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. बघा लेखक काय सांगतो, त्या लोकांनी आता मला सांगितलं तुला पाहिजे तेवढे लोक तुझ्या हाताखाली घे, आता ते तुझं ऐकतील. मैंने कहा ना पहले, अपने हम लोग क्या है, हम लोगों को मिले हैं 45%, और अपने छोटे भाई बहन को कहते हैं अरे थोड़ा पढ़ाई कर, एग्जाम नजदीक आया है तेरा. अच्छा उसको गाइड देने के लिए अपने को शर्म भी नहीं आती कि मैं, मजा कब है दोस्तों कि मैं पूरे स्कूल में टॉप किया, तब जाके भाई को बोलना चाहिए पढ़ाई कर, नहीं तो मेरा नाम खराब हो जाएगा. दोस्तों ये होना चाहिए. संगीत तरफ पहले अपने आप को प्रूव करो, तो ही दुनिया आपका सुनेगा, नहीं तो नहीं सुनेंगे दोस्तों. लक्षात घे. हर एग्जाम में, मम्मी अभी नेक्स्ट एग्जाम में देख मैं कैसे पढ़ता हूँ, ओनली डायलॉग पे डायलॉग, होता तो कुछ नहीं दोस्तों. ऐसा नहीं चलेगा. म्हणून लेखक सांगतोय, माझ्या वरिष्ठांनी मला सांगितलं आत्ता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे, और एक याद रखना दोस्तों, एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. साथी हाथ बढ़ाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना. अपने घर में देखा ना, अपनी माँ बेचारी सुबह से लेके रात तक अकेली काम करे. हम लोग बेड पे बैठ के आराम से रिमोट लेके, मम्मा एक गिलास पानी दे, खाना दे, चाय दे, थक जाएगी बेचारी. लक्षात घ्या. तुम्ही पण करायला शिका, आप भी करू. म्हणून ते सांगतात थोडक्यात काय, तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. पहले अपने आप को प्रूव करो, फिर लोगों को एडवाइस दो. अपने यहाँ पे चलते रहते हैं. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. अगर कोई चीज मुझे नहीं आ रही है तो मुझे पहला वो सीखना है. उसमें केवल सीखना नहीं है दोस्तों, एक्सपर्ट बनना है, याद रखना. उसके बाद ही सामने वाले को बताने का हक हमें है. हम लोग तो ऐसे है ना, वहां धोनी क्रीज पे खेल रहा है, ओके, और हम लोग यहाँ घर पे बैठ के उसको बता रहे पागल ऑफ में मारना, ऑफ में. अरे बाबा, भगवान खेल रहा है ग्राउंड पे, तू किधर उसको गाइड दे रहा है. याद रखना, उतने एक्सपर्ट बनो, उतने एक्सपर्ट. ओके. हा धडा लेखक सांगतो मी दुसऱ्या अनुभवातून शिकलो. म्हणजे लेखक दुसऱ्या पहिला अनुभव काय शिकला, खुद को इतना कॅपेबल बनाव, स्वतःसाठी काम निर्माण करा, म्हणजे तुम्हाला कुणाची गरज पडणार नाही. आणि दुसरं, कुठलंही काम पहिलं तुम्ही शिकून घ्या आणि नंतरच दुसऱ्याला ते सांगा. सीखने से पहले दूसरे को बताना गलत है. आणि शेवटी ते सांगतात, तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्वाचे वाटतात. यातील आशयने रेफरन्स, लक्षात घ्या, सब्जेक्ट तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत, प्रोसेस मध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. लेखक काय सांगतात बघा शेवटी आपल्याला, और ये अनुभव उनके साथ 50 साल पहले हुए थे. ते सांगतात अगर ये आप 2 चीजें समझ लोगे तो शायद जिंदगी को सक्सेस बनाने में आपको इसका फायदा ही होगा, याची मला खात्री आहे. अशा प्रकारे प्रस्तुत पाठामध्ये, रॅपिड रीडिंग मध्ये, डॉक्टर अनिल काकोडकर यांनी कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते. म्हणूनच कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश या पाठात दिलेला आहे. आशा रखता हूँ कि आपको ये लेसन समझ में आया ही होगा.
आपके लिए होमवर्क है सबसे पहले तो ये लेसन एज यूजुअल हमेशा की तरह पहले 2 बार पढ़ना है दोस्तों, वो भी जोर से पढ़ना है। और दूसरा, इसमें 5 ब्रीफ है, एक है टिपाद्या जिसमें बार्क और डॉक्टर होमी बाबा ये 2 टिपाद्या आहेत आणि 4 प्रश्न आहेत। आपको आपके ओन वर्ड्स में इसको लिखने हैं, चाहिए कैसा भी लिखो लेकिन आपको खुद लिखना है। यही मेरी ओर से ये लेसन्स के लिए आपको होमवर्क है। थैंक यू, टेक केयर, एंजॉय योर लाइफ, बाय बाय। Thank you so much, sir. Thank you so much, sir. थैंक यू। I hope you all enjoyed the lecture and you understood everything. Yes, perfect, wonderful lecture, very nice. I'm really sorry, Shruti. The timings are not negotiable because it is as per the availability of the teachers and the system and the login. So there are a lot of things. So I'm sorry, the timings are non-negotiable. I'm really sorry. I wish I could have helped you with this.